आमदार अपात्रतेप्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 2 आठवड्यानंतर आता पुन्हा सुनावणी होणार आहे। लोकसभेत झालेल्या पिछेहाटनंतर भाजपा ॲक्शन मोडवर आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सातारा, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। जळगावच्या अमळनेरमधील भूमिपूजन सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागातील वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण केंद्र हे अमळनेरमध्ये उभारता येईल, मात्र त्यासाठी तुम्हाला मला या ठिकाणी बसवावं लागेल। मी पुन्हा इथे बसलो तर काम मार्गी लागू शकतं असं ते म्हटलंय। जळगावच्या अमळनेरमध्ये इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाषणात मंत्री चंद्रकांत पाटलांनी छोटे अजितदादा म्हणून अनिल पाटलांचा उल्लेख केला। त्याच अमळनेरमध्ये सुद्धा छोटे अजितदादा आहेत, त्यांनी मागितल्यावर त्यांनाही निधी देऊ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे, भिवंडी कल्याण आणि भिवंडी वाडा या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। भिवंडीतील वाहतूक कोंडीला बांधकाम विभाग आणि ठेकेदारच जबाबदार आहेत असा आरोप खासदार बाळा मामा यांनी केलाय। मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का असा प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केला होता। त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये। जेव्हा मी काही बोलत असेल तेव्हा ते समजून घेऊन बोललो तर त्याला उत्तर देणं मी उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय। धाराशिवमधील गोंधळानंतर राज ठाकरे राहिलेल्या हॉटेल बाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आलाय। राज ठाकरे आज कार्यकर्त्यांसोबत धाराशिवमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। यावर आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे। वाघांनी सुपारी बहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली। आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे। शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। शरद पवार पक्षातील सोनिया दुहान आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सोनिया दुहान या शरद पवारांच्या निकटवर्तीय होत्या, मात्र सुप्रिया सुळे यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जात आहे। सोनिया दुहान हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। दूध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारनं स्वतंत्र कायदा करावा आणि मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात दूध भेसळीचं मोठं रॅकेट उघडकीस आल्यानंतर सुरेश धस यांनी ही मागणी केली। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। सोलापुरातून शांतता रॅलीची सुरुवात होणार असून मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे, तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। रॅलीमध्ये जवळपास 5 लाख मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज मनोज जरांगे यांचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा आहे आणि जरांगे आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तुळजापुरात मुक्काम करणार आहेत। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबत राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार होतं। रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र रमेश केरे पाटील यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कोल्हापूरचा पूर तब्बल 13 दिवसांनी ओसरलाय। पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळी खाली स्थिरावल्यामुळे तब्बल 13 दिवसांनी पुराचं पाणी ओसरलंय। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलेलं आहे, मात्र सोलापुरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये। शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडून सोलापूर जिल्ह्यातील जेवढे छोटे मोठे तलाव आहेत ते तात्काळ भरून द्यावेत अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे। गोदावरीला आलेला पूर आता ओसरलेला आहे। गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरलाय आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात आता स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। गंगापूर धरण समूहात मात्र पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय। सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यातून वाहणारी भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मोहोळसह 7 तालुक्यातील 104 गावांना पुराचा धोका आहे। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनं जिल्ह्यातील पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला।
मावळ तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं मावळातील बहुतांश धरणं 100% भरलेली आहेत। तळेगाव आंबी एमआयडीसी येथील आंध्र धरण 100% भरलं असून या धरणाच्या सांडव्यावरून सध्या 1572 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। जगभरातील घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर झाला असून जळगावातील सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोन्याचे दर 1239 रुपयांनी घसरल्यानं सोनं प्रति तोळा 69600 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर 3693 रुपयांनी घसरले असून चांदी प्रति किलो 82,000 रुपयांवर आली आहे। यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिली आहे। यंदा 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 ज्यादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यापैकी 2031 बसचं आरक्षण पूर्ण झाले। यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेनं आतापर्यंत 202 गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केलेली आहे। आता आणखी 20 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। विशेष 20 गाड्यांचं आरक्षण 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरून गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी दरम्यानच्या 6 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे। 7 ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तिकीट उपलब्ध आहे। पुणे शहरात झिका विषाणूचा धोका वाढलाय। शहरात झिकाचे एकूण 66 रुग्ण आढळलेले आहेत। रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिला असल्याची माहिती समोर येते। या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय। स्वाईन फ्लूचे 4 रुग्ण आढळले असून महापालिका प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाले। भीमनगर, आरएफ कॉलनी आणि हर्षनगर यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण आढळून आल्यानं पालिकेकडून स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात आले। पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी देहू रोडच्या सोसायटी आवारात धूर फवारणी करण्यात आली आहे। पावसाळ्यामध्ये होणारे डेंग्यू, मलेरिया किंवा झिका यासारखे आजार उद्भवू नये यासाठी राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन मार्फत नागरिकांना ही सेवा पुरवण्यात आली आहे। भारतीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 47% महिला आगामी 2 वर्षात सध्याच्या कंपनीतील आपली नोकरी सोडू शकतील, अशी माहिती सल्ला संस्था एऑननं केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आली आहे। कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव, वेतनातील असमानता आणि वृद्धीची अत्यल्प शक्यता यामुळे महिला कर्मचारी असमाधानी आहेत। गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून भाजप एक्सप्रेस दादर ते कुडाळ या दरम्यान सोडण्यात येणार आहे। 5 सप्टेंबरला भाजप एक्सप्रेस दादरवरून सकाळी 10 वाजता कुडाळला येण्यासाठी सुटणार आहे। या गाडीचं बुकिंग करण्यासाठी निलेश राणेंनी आपल्या सोशल मीडियावर संपर्क नंबर दिलेत। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। रणकोळ आश्रमशाळेतील हा प्रकार असून विद्यार्थिनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पालघरमधील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मृत्यूनंतर देखील मरण यातना संपेनात अशी अवस्था निर्माण झाली आहे। डहाणूच्या सोनाळे खुबरोड पाडा येथे स्मशानभूमी नसल्यानं चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली। यामुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांची तारांबळ उडाली। मुक्ताईनगरमध्ये सततच्या पावसानं रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आणि यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होती आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर बपेरा या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। वारंवार तक्रारी करून देखील रस्ते दुरुस्त केले जात नसल्यानं नागरिक आक्रमक झाले। संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यांवरील खड्ड्यात बसत आंदोलन पुकारलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील 8500 शेतकऱ्यांचं तब्बल 25 कोटी रुपयांचं अनुदान रखडलेलं आहे। ठिबक सिंचनाचं अनुदान रखडल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अनुदान न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरी आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय। संप रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत उद्या एसटी कर्मचारी संघटनांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतील पंपावरील डिझेलचा इमर्जन्सी साठा देखील संपलाय आणि त्यामुळे अनेक बस अचानक रद्द करण्यात आल्यात। त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली आहे। सर्व्हर डाऊनच्या समस्येनं गोंदियातील रेशन दुकानदार वैतागलेले आहेत। जिल्ह्यातील सर्व 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन जमा करू आंदोलन केलं। सर्व्हर डाऊनची समस्या कायम असून या प्रकाराला वैतागलेल्या दुकानदारांनी ई-पॉस मशीन मागे केल्या।
छत्रपती संभाजीनगरातील सोयगावसह तालुक्यातील कपाशी पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। या रोगामुळे जवळपास 11,000 हेक्टरवरील शेत बाधित झालेलं आहे। कृषी विभागाने सांगितलेले उपाय देखील यशस्वी होत नसल्याने बळीराजा हवालदिल झालाय। यवतमाळच्या धामणगाव रोडवरील दुकानांमध्ये घुसून 3 जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये दुकान मालक आणि नोकर जखमी झालेत। पोलिसांनी 3 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। अमरनाथमध्ये जास्त परताव्याचं आमिष दाखवून तब्बल 1,79,00,000ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चिंतन शेठला अटक केली आहे। दादर रेल्वे स्थानकावर बॅगमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। रेल्वे पोलीस स्टेशनवर पाहणी करत असताना त्यांना संशय आल्यानं त्यांनी एका व्यक्तीची बॅग तपासली। यात मृतदेह आढळला। त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार देखील पोलिसांनी जप्त केलंय। उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून वार करण्यात आलाय। या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोळ्याला गंभीर जखम झाल्यानं त्याचा एक डोळा निकामी झाला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। नाशिकमध्ये सोनसाखळी लंपास करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। अडगावातील एका महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरच्या मौदा तालुक्यातील वीट कारखान्यात स्फोट झालाय। स्फोटात एकाचा मृत्यू तर 5 ते 6 जण जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। श्रावण मासनिमित्त कोपरगावात गोदाकाठी गंगा आरती पार पडली। आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि हर हर महादेवच्या गजरात हजारो भक्त तल्लीन झाले होते। भारताचा धावपटू अविनाश साबळेनं ऑलिम्पिकची फायनल गाठत इतिहास रचलाय। 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात ऑलिम्पिकची फायनल गाठणारा अविनाश हा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू ठरलाय। याआधी 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये साताऱ्याच्या ललिता बाबरनं महिलांच्या शर्यतीमध्ये फायनल गाठली होती। त्यानंतर अविनाशनं ऑलिम्पिकच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये फायनल गाठली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान निशा दहिया हिला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। कुस्तीपटू निशा दहियानं महिलांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शानदार सुरुवात केली होती। मात्र निशा दहियाचा खांदा डिस्लोकेट झाला, तसंच तिचं बोट देखील तुटलं। पण निशानं धीर न सोडता ती खेळत राहिली। मात्र उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूनं निशाच्या खांद्यावर प्रहार करत निशा दहिया हिला 10-8नं पराभूत केलं। बांगलादेश मुद्द्यावरील सर्वपक्षीय बैठक संपली आहे। बांगलादेशमधील स्थितीवर आमची नजर असून भारतीय दूतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। शेख हसीनांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं देखील केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। दुसऱ्या देशात शरण मिळेपर्यंत शेख हसीना भारतातच थांबणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मोहम्मद युनूस अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतलाय। मागील 1 महिन्यापासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं। दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे। या घटनेनंतर भारतानं बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवलाय। शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत, असं मोठं वक्तव्य त्यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी केलेलं आहे। तर मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे।